महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पुन्हा छगन भुजबळाची थाटात एंट्री, कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण। येवला लासलगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागल्याबद्दल येवला लासलगाव मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजी करत एकमेकांना पेढे, लाडू भरवून आनंद व्यक्त केला। गेल्या 6 महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात प्रचार सभा घेऊन अनेक उमेदवारांना निवडून आणले होते। त्याचवेळी संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात छगनरावजी भुजबळ यांची वर्णी लागण्याची खात्री होती, परंतु त्यावेळी मात्र त्यांचा भ्रमनिरास झाला होता। सर्व कार्यकर्ते नाराज झाले होते। मात्र भुजबळ यांनी कार्यकर्ते यांना शांत करत वाट पाहिली। अखेर आज सकाळी 10 वाजता पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी शपथविधी घेतला। त्यांच्याकडे धनंजय मुंडे यांच्याकडे असलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपद मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट कार्यकर्ते समर्थकांनी एकमेकांना पेढे भरवत फटाके फोडून आनंद व्यक्त केला। आज सकाळी 9:30 वाजता आपल्या महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तसेच येवला लासलगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक नेते आदरणीय नामदार भुजबळ साहेब यांनी महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। खऱ्या अर्थाने आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये हा मतदारसंघच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रामध्ये हा जल्लोष आज कार्यकर्त्यांकडून साजरा होतोय। फटाकड्याची आतिषबाजी करून त्याचबरोबर एकमेकांना पेढे गोडतोंड करून हा आनंदोत्सव या ठिकाणी साजरा होतोय। गेल्या 6 महिन्यापूर्वी ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये आदरणीय साहेबांनी उभ्या महाराष्ट्रामध्ये प्रचार करून मिळतील याचा प्रयत्न सातत्याने साहेबांनी केला, परंतु खऱ्या अर्थाने पहिल्याच टप्प्यामध्ये साहेबांना जे मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये संपूर्ण कार्यकर्त्यांचा या ठिकाणी नाराजी झाली, त्यांना नाराजी पत्करावी लागली। परंतु भगवान के दरबार में देर है लेकिन अंधेर नहीं, याप्रमाणे आज तो दिवस खऱ्या अर्थाने उगवला आणि साहेबांनी या ठिकाणी मंत्रिपदाची शपथ घेतली। गेल्या 20 वर्षापासून आपल्या येवला लासलगाव मतदारसंघामध्ये साहेबांनी जो विकास केलाय, जीवाचं रान करून या संपूर्ण मतदारसंघामध्ये रस्ते असतील, पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, ते मार्गी लावण्याचं काम साहेबांनी या ठिकाणी केलं। आणि जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली आणि मंत्रिपदाची शपथ घेण्यात आली त्या ठिकाणी साहेबांना कुठलं काय म्हणजे आपण त्याला म्हणतो कुठं माशी शिंकली, साहेबांना त्या ठिकाणी डावलण्यात आलं होतं। संपूर्ण मतदारसंघातील कार्यकर्ते या ठिकाणी नाराज झाले होते, परंतु सबुरी का फल मीठा होता है या युक्तीप्रमाणे आज खऱ्या अर्थाने मंगळवारी आई सप्तशृंगी आणि जगदंबेच्या कृपेने तो दिवस उजाडला आणि पुनश्च एकदा साहेबांची मंत्रिपदाच्या पदी वर्णी लागली। मी साहेबांचं आपल्या संपूर्ण मतदारसंघाच्या वतीनं भरभरून असं अभिनंदन करतो। यापुढे साहेब या मतदारसंघाकरता असेच। स्टार न्यूज साठी मुकुंद आव्हाड, सारोळे, थडी।